रामकृष्ण हरी मंडळी, तर आज आपण तयार करणार आहोत टरबुजापासून बॉम्बे हलवा। तर चला सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। मंडळी, बॉम्बे हलवा रेडी करण्यासाठी सर्वप्रथम आपण पॅनमध्ये 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी आपण ॲड करणार आहोत। अर्धा ग्लास पाणी ॲड केल्यानंतर आपण गॅस चालू करून घेऊया आणि गॅसला मोठ्या फ्लेमवर राहू देऊया। साखर आपण पाण्यामध्ये थोडीशी हलवून घेऊया, ज्यामुळे ती पाण्यामध्ये विरघळायला मदत होईल। तर आपले मंडळी, एकीकडे आपण साखरेचा पाक रेडी व्हायला ठेवून दिलेला आहे, तर दुसरीकडे मी टरबुजाचा ज्यूस काढून घेतलेला आहे। तर या ज्यूसमध्ये आपल्याला टाकायची आहे 1 वाटी कॉर्नफ्लॉवर आणि कॉर्नफ्लॉवर छान प्रकारे ज्यूसमध्ये मिक्स करून आपल्याला कॉर्नफ्लॉवरची एक छान थिक अशी स्लरी तयार करून घ्यायची आहे। आपण 1 वाटी कॉर्नफ्लॉवर ज्यूसमध्ये टाकल्यानंतर त्याला छान मिक्स करून घेऊया आपल्या टरबुजाच्या ज्यूसमध्ये। मंडळी, टरबुजाच्या ज्यूसमध्ये कॉर्नफ्लॉवर टाकताना एक गोष्ट लक्षात ठेवा की कोणतीही गाठ पडता कामा नये। कॉर्नफ्लॉवर पूर्णपणे आपल्याला टरबुजाच्या ज्यूसामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे। तर कॉर्नफ्लॉवरची स्लरी आपण तयार केल्यानंतर आता आपण ती थोडा वेळ बाजूला ठेवून देणार आहोत आणि बघणार आहोत आपल्या चाचणीकडे। तर मंडळी, आता आपण बघूया की आपली चाचणी एकदम रेडी झालेली आपल्याला दिसून येत आहे। तर आपली चाचणी आपण थोड्या वेळ उकळू देऊया आणि 2 मिनिटे उकळल्यानंतर आपण त्यामध्ये ॲड करूया आपल्या टरबूज आणि कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीला। तर मंडळी, आपली साखरेची चाचणी एकदम रेडी झालेली आहे आणि आपण आता यात ॲड करतोय आपल्या कॉर्नफ्लॉवरची तयार केलेली स्लरी। तर मंडळी, आता आपण गॅस थोडा मोठा करून घेऊया आणि गॅस मोठा केल्यानंतर आपल्याला हळूहळू कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळे आपलं पेस्ट हळूहळू थिक झालेली दिसून येईल। मंडळी, गॅसची फ्लेम मोठी केल्यामुळे आपल्याला जशी आपली स्लरी थिक झालेली दिसून येईल, तर ही स्लरी थिक होताना आपल्याला सतत चमच्याने ती हलवत राहायची आहे। कारण आपण मध्ये थोडा जरी गॅप घेतला तर आपली स्लरीमध्ये गाठी पडलेल्या किंवा गोळे झालेले दिसून येतील, ज्यामुळे आपला बॉम्बे हलवा सेट न होण्याची शक्यता जास्त असते। तर मंडळी, आपण पाहतच आहात की आपण सतत हलवल्यामुळे आपला बॉम्बे हलवा हळूहळू थिक होतोय आणि त्याला छान प्रकारे अशी शाईन आलेली आपल्याला दिसून येत आहे। तर मित्रांनो, बॉम्बे हलव्याला शाईन येणे म्हणजे आपला बॉम्बे हलवा छान प्रकारे शिजलेला आहे असा त्याचा अर्थ होतो। तर आता आपण यामध्ये बॉम्बे हलव्याला अजून थोडी शाईन आणण्यासाठी यामध्ये तूप टाकायचे आहे आणि आपण तुपाला छान प्रकारे हलव्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि तूप मिक्स करून आपण पुन्हा थोड्या वेळ मीडियम गॅसवर या बॉम्बे हलव्याला अजून शिजू देऊया। यानंतर आपण थोड्या वेळाने आपल्या बॉम्बे हलव्यात थोडेसे ड्रायफ्रूट्स कट करून टाकणार आहोत, कारण ड्रायफ्रूट्स बॉम्बे हलव्यामध्ये छान मिक्स होण्यासाठी आपल्याला बॉम्बे हलवा शिजवतानाच त्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकायचे आहे, ज्यामुळे बॉम्बे हलवा सेट झाल्यानंतर ते ड्रायफ्रूट्स आपल्या बॉम्बे हलव्याच्या तुकड्यांमधून बाहेर येणार नाहीत। त्यामुळे आता आपण बॉम्बे हलव्यामध्ये जे ड्रायफ्रूट्स टाकले आहेत ते मिक्स करून त्यामध्ये पुन्हा एकदा अजून 1 चमचा तूप घालूया। अजून 1 चमचा तूप घातल्यानंतर पुन्हा आपण बॉम्बे हलवा छान प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर गॅस बंद करून घेणार आहोत आणि थोड्या वेळाने आपण हा बॉम्बे हलवा आपल्या तुपाने ग्रीस केलेल्या मोल्डमध्ये टाकणार आहोत सेट होण्यासाठी। तर आता आपण आपला बॉम्बे हलवा ग्रीस केलेल्या मोल्डमध्ये टाकलेला आहे आणि आता अर्धा तास आपण या बॉम्बे हलव्याला सेट होऊ देणार आहोत। अर्धा तास बॉम्बे हलवा सेट झाल्यानंतर आपण त्याचे काप करून घेऊया। तर मंडळी, अर्धा तास सेट झाल्यानंतर आपण पाहत आहोत की आपला बॉम्बे हलवा एकदम रेडी झाला आहे। आपण त्याला ताटात काढून घेतलेले आहे आणि आता आपण त्याचे वडी तयार करणार आहोत। आपण त्या बॉम्बे हलव्याला कट करून घेऊन त्याच्या वड्या तयार करून घेऊया। मंडळी, जसे की तुम्ही पाहत आहात, बॉम्बे हलवा कट करताना आपल्या चाकूला कोणताही बॉम्बे हलव्याचा थोडासाही अंश चिकटत नाही आहे, ज्याचा अर्थ असा की आपला बॉम्बे हलवा एकदम छान प्रकारे शिजून रेडी झालेला आहे।
तर आता आपण काप कट करून घेतलेले आहेत आणि आपला बॉम्बे हलवा खाण्यासाठी एकदम रेडी झालेला आहे. तर अशा प्रकारे मंडळी आपल्या बॉम्बे हलव्याची रेसिपी एकदम छानपैकी रेडी झालेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, फेसबुक पेजवर मला फॉलो करा आणि अशाच रेसिपी पाहत राहण्यासाठी बघत राहा फूडी स्पॉटला.